इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। हे प्रदूषणाचे ढग, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहेत। मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच। एक तर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला मी स्थगिती दिली होती। याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता, पण मेट्रोच्या ऐवजी कांजूरमार्गची जागा आम्ही सुचवली होती, जी जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं कापलेलीच आहेत। आता हे जे काही प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे। आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लॅन हा आता हे सरकार करतं, म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क एक असं जंगल आहे, जगातलं एकमेव जंगल आहे की जे शहरात आहे आणि इथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहत आहेत किंवा पिढ्यानपिढ्या असं म्हणा, कारण पिढ्या आपल्याच नसतात तर ते जे करतायत ते नाशिकमध्ये करतायत। नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतो। कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतकं हा कुंभमेळा होतोय। गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे। दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं, चेंगराचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, काही जण गंभीररित्या जखमी झाले, त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही। तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे। आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे। साधुग्राम म्हणून जे काही होणार आहे, जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो, पण या वेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे। आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे। म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे। म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते, अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे। थोडक्यामध्ये या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, पाहिलेले असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाही आहे, पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत। मग प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत? म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची, हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे। याचं कारण असं की आत्ता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अख्खे ते टेंडरची कॉपी चालेल, त्याचं पहिलं पान आहे ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वगैरे असं यांचं काम आहे की काय, कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत। मुंह में रामावर बगल में छुरी असं जे काय म्हणत होतो, आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून। म्हणजे ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय हा सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे। तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये। मी सुरुवात करताना जे तर हे भाजपचं थोतांड आहे आणि म्हणून मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे। या मुंह में राम आणि बगल में अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही। तर हे आणून पाडलं गेलं पाहिजे। नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय, नाशिकमध्ये होत आहे माझं काय जात आहे, नाही मुंबईने भोगलंय, नाशिकची वेळ आता दुसरी आहे असं सगळीकडे होत जाणार आहे। त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे। तिथे सर्व
निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाले त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे. परत एकदा सांगतो, आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही, साधुग्रामला नाही, मात्र त्यासाठी की हजारो झाडांची कत्तल हा शब्द मी वापरतोय, कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते, त्याला आमचा विरोध आहे. हा एक विषय झाला. हा एक विषय फार महत्वाचा आहे. आणि दुसरा विषय हा राज्यसभेचा आहे. नोटीस नाही, त्याने काय अधिसूचना ना काय म्हणतात त्याला, म्हणजे त्याला काय म्हणतात अधिसूचना त्यांनी जारी केलेली आहे. आणि त्यानुसार यापुढे प्रोसिडिंग्समध्ये हाऊसमध्ये त्यांनी म्हटलेले की देर शुड बी नो थँक्यू, जय हिंद किंवा वंदे मातरम. म्हणजे हे तर अनाथल्ली आहे. आजपर्यंत आम्ही भाजपचे जे काही सोबत होतो तो भाजप इस देश में रहना होगा तो वंदे मातरम नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं. त्या वंदे मातरमला म्हणजे ही काय मॅकलेची अवलाद ही भाजपमध्ये कुठून आली? वंदे मातरमला विरोध करणारी मॅकलेची अवलाद ही मोदींना विचारलं पाहिजे की अवलाद तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते. त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेत तर आमच्यात 2 आहेत, एक संजय राऊत आहेत आणि प्रियांका चतुर्वेदी आहेत. मी आता 2 खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं, बघूया कोण आपल्याला बाहेर काढतं. शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच. आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं. पण हा खेळ खंडोबा चाललेला आहे. म्हणजे लोकांना भावनिक एक भ्रम संभ्रम निर्माण करायचा, मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं. हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलंय, राष्ट्रप्रेमाचं नाटक उघडं पडलेलं आहे. आणि ह्याची उत्तरं या निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, इथल्या चेल्या चपाट्यांनी नव्हे, इथल्या चेल्या चपाट्यांना त्यांना मी खिचगंटी धरत नाही, कारण त्यांच्या शीर्ष त्यांचा अध्यक्ष बदलताना नामुष्की आलेली आहे. तर भाजपने याचं उत्तर दिलं पाहिजे. दोन्हीचं प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मातरम का बोलायचं नाही ह्याचं उत्तर आता भाजपने द्यावं. नाही, मला पहिलं याचं उत्तर पाहिजे. हे उत्तर मी एवढ्यासाठी बोलवलं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळू द्या की भाजपचा ढोंगीपणा काय आहे. नुसते पैसा फेको आणि मतं मिळवा, पैसा फेको तमाशा देखो, तसं पैसा फेकोवर वोट ले लो, हे जे काय त्यांचं चाललेलं आहे हा तमाशा तर खूप झाला. हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले आहेत. पण ज्या गुरबीमध्ये हे वागतायत आणि वागतायत ते वागतायत, पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे काही ढोंग करतायत हे ढोंग किती काय त्याला वेगळी आहे ते ह्या 2 गोष्टी तर मी दाखवलेल्या आहेत. मी न्यायालयाबद्दल बोलण्यासारखं आता का आहे का? न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का? त्याच्यामुळे कृपा करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न विचारू नका, बोलून काय उपयोग होत नाही. पहिलं त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा. हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये दाखवलं होतं ना, ते फवारे मारत बसलं होते. म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट, पाण्याचा सुद्धा अपव्यय आहेतच त्याच्यात. आणि झाडं मारून तुम्ही प्रदूषण करता, म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिला थांबवला पाहिजे. कारण आठवले या लोकांनी म्हणजे तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो, हा एवढे पैसे देतो. ही कुठली लोकशाही आहे? म्हणजे मतांचा लिलाव आहे का हा? हो, मग तेच मी बोलतोय ना की ही सगळी पैशाची गुरमी आता उघड झालेली आहे. मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो, त्याच्यावरती काय कारवाई होत नाही. हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा
भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. हे प्रदूषण त्याचं आहे. मी आज जो विषय बोललो तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मला वाटते 2 विषय मी मांडले, त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोहोचवं. भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत. कोणी आंडू पांडू बोलेल तर त्याला मी काही उत्तर वगैरे काय देणार. हो, मी आज तर बोललेलो आहे आणि आवश्यकता लागली तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. पण प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरूनच जर का न्याय मिळणार असेल तर निवडणुका घेऊच नका, रस्त्यावरती उतराने न्याय मिळवा असं एक तुमचं घोषवाक्य करा. अच्छा, मैंने की कई मतलब कितनी बार हमने कोशिश की, लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं. क्या चल रहा है? सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो, सब काटो. अच्छा, तपोवन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनसिपालिटी का. वहाँ कन्वेंशन हॉल और सारी चीज़ें बनाने वाले हैं. इसका मतलब यही है कि एक जो कहावत है मुंह में राम और बगल में छुरी, उसको थोड़ा बदली करना होगा. मुंह में राम और बगल में अदानी. अजित पवार ओपनली अपने बयान दे रहे हैं कि मेरे पास फंड है, आप मुझे वोट दो, मैं आपको फंड दूंगा. वही तो मैं कह रहा हूँ ना, अजित पवार जो फाइनेंस मिनिस्टर है उनको उप मुख्यमंत्री में नहीं मानता क्योंकि वो संविधानिक पद है नहीं. अर्थमंत्री कहते हैं कि मेरे पास तिजोरी है. चंद्रकांत पाटिल कहते हैं कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है. दूसरा दाढ़ी वाला वो तो खुजाते बैठा है दाढ़ी अपनी, तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है. पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी देखी नहीं थी. तो ये सब खेल चल रहा है और लोगों की जो व्यथा है वो समझने के लिए इनके पास समय नहीं है. प्रचार के लिए घूम रहे, हेलीकॉप्टर से घूम रहे, सब घूम रहे, वोट मांगने के लिए घूम रहे. लेकिन जिन्होंने वोट दिया है उनकी कुछ सुख तो है नहीं, दुख ही है, व्यथा है. उसके बारे में क्या है? मैं खुद जाकर आया, ये क्यों नहीं जा रहे? जैसे मैं जाकर किसानों में बैठा, इनमें से किसी की हिम्मत क्यों नहीं होती जाकर वहाँ बैठने की? महायुतीचे सर्व नेते प्रचारात असताना महाविकास आघाडी सर, महायुति के भीतर और भी चीजें सामने आ रही है. भारतीय जनता पार्टी और शिवसेना के एकनाथ शिंदे के देश के नेता एक दूसरे के कुछ स्कैम रिपोर्ट कर रहे हैं. संतोष पांडे ने 50 करोड़ दिए, इसके साथ मिले. क्या कार्रवाई कौन करेगा? कौन है? आरोप भी वही करते हैं और खुद ही क्या जजमेंट भी वही देते हैं. फिर कोर्ट का काम क्या है? बीजेपी के क्या कह रहे हैं कि 2 दिसंबर तक हमें स्थिति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे. मतलब यूज एंड थ्रो. अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं. और अजित पवार की उपयोगिता खत्म हो गई है बीजेपी. आज जो मैंने 2 मुद्दे उठाए, एक तो बीजेपी का झूठा हिंदुत्व और झूठी देशभक्ति. जैसे मैंने कहा तपोवन की बात तो मैंने कही, लेकिन जो पार्लियामेंट की अधिसूचना आई है कि अब संसद भवन में वंदे मातरम नहीं कह सकते. ये कौन सी बात है? किसका दिमाग है इसके पीछे? और एक समय तो ऐसा था कि ये बीजेपी वाले तो चिल्ला कर कहते थे कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. तो मेरे सांसद तो वहां जाकर वंदे मातरम कहेंगे. अगर बीजेपी में हिम्मत है तो मेरे सांसदों को बाहर निकल कर दिखाएंगे. और अगर नहीं तो ये चीज जिसने की है वो कौन है उसको निकालो बाहर, भेजो ना उसको. उन्हीं की प्यारी भाषा कुछ होती ना कि उनको भेजो पाकिस्तान ना अभी फिर. तो ये बीजेपी का दोहरापन है. और मराठी में तर बोलतात ना ढोंगीपणा आहे. यांचं इतका नाही ये हिंदू है ना ये देशप्रेमी है. धन्यवाद. नहीं, ठीक है, चलो बात में इसके ऊपर करेंगे. 2 विषय महत्वपूर्ण हैं और फिर से एक बार सब लोगों को मैं धन्यवाद देता हूँ. आपके माध्यम से मैं पूरे राज्य को ये जानकारी देना चाहता था. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.